नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड. सोनं प्रति तोळा 96,000 पोहोचलंय. जीएसटी सह सोन्याचे भाव 95,996 म्हणजे जवळपास 96,000 आहेत. त्यामुळे सोनं 1 लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवली जाते. सोबतच चांदीचे भावही वधारलेत. जीएसटी सह चांदीचे भाव 96,305 रुपयांवर गेलेत. आपले प्रतिनिधी विजय वाघमारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विजय, सोन्याचे भाव जवळपास 96,000 पोहोचलेत. काय अधिकची माहिती? निश्चित सोन्याचे भाव जे आहेत आज जवळपास 96,000च्या घरात पोहोचलेले आहेत. खरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा टेरिफ रेट जाहीर केले त्यावेळेस जगभरातून अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना 90 दिवसासाठी आपलं टेरिफ धोरण हे स्थगित करावं लागलं. परिणाम असा झाला की मध्यंतरीच्या काळात सोन्याचे भाव हे 55,000 ते 60,000पर्यंत जातील असा ग्राहकांचा एक अंदाज बांधला गेला आणि त्यातून अनेक ग्राहकांनी सोने मोडायला काढलं होतं. परंतु आज सोन्याचे भाव तब्बल 96,000च्या घरात पोहोचल्यामुळे ग्राहकांना कुठेतरी ज्या ग्राहकांनी सोनं मोडलं होतं त्यांना आज तोटा सहन करावा लागला. तर जे ग्राहक आज सोनं खरेदी करण्यासाठी आले होते अनेकांनी आपली सोने खरेदी करण्याचा आज टाळलेला आहे. अनेक जण आज भाव जे आहेत ते 92 किंवा 94,000च्या घरात असतील असा एक अंदाज होता. परंतु ज्या वेळेस आज बाजारपेठ खुलली तर सोन्याचे भाव हे जवळपास 96,000वर गेल्यामुळे अनेक ग्राहकांना हा मोठा धक्का पोचलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर हे सोनं खरेदी गेलेलं आहे. चांदीचीही तशीच परिस्थिती आहे. चांदी देखील आजच्या घडीला 96,305 रुपयांवर गेलेली आहे. प्रियंका, धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.